नमस्कार मित्रांनो, प्रवीण नोटेकर हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशात मजेत ना असायलाच पाहिजे. मित्रांनो, गेले 1-2 दिवस एक वार्ता कानावरती येते आणि थोडंसं पाहायला ऐकायला सुद्धा मिळालं. त्या सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष अशोक डोके साहेब यांची काहीतरी चौकशी करा आणि प्रकरण आहे आपलं मीरा भाईंदर. आता मीरा भाईंदर हे जर प्रकरण म्हटलं तर याच्याविषयी कोण सांगू शकतं? त्या ठिकाणी काम केलेली व्यक्ती असेल ती व्यक्ती सांगू शकते. आणि तसं पाहायला गेलं तर सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष, आता माझे संबंध त्यांचे फक्त त्यांच्याशी नाही तर त्यांच्या घरच्याचे आहेत. ती व्यक्ती अशी आहे, सामाजिक सेवा, जे सेवाभावाचा आवड असणारी. ज्यावेळेस आम्ही सुरक्षा रक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था स्थापन केली त्यावेळेस सर्वात प्रथम आनंद कोणाला झाला असेल तर त्यांना झाला. आजही आम्ही काही गोरगरीब कुटुंब असेल त्यांना मदत करण्यासाठी ते तत्परतेने पुढे येतात. आणि अशा व्यक्तीविषयी थोडंसं काहीतरी कुठून तरी बातमी येते आणि ऐकायला मिळतं. आणि त्यांचंच नाही तर त्यांचं कुटुंबसुद्धा या समाजसेवेमध्ये अग्रगण्य आहे, पुढं नेहमी असतं. तर असं काहीतरी ऐकायला मिळतं. तर याची संपूर्णतः माहिती आपल्याला एकमेव देऊ शकतात ॲडव्होकेट अजिंक्य भोसले साहेब, कारण ते ह्या प्रकरणाशी निगडीत आहेत. आणि त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया की साहेब हे काय प्रकरण नक्की आहे, हे इतक्या दिवस काय हे प्रकरण आहे. आणि बऱ्याच लोक बोलतात याविषयी, तर याविषयी संपूर्णतः माहिती आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊया. साहेब नमस्कार, प्रवीण नोटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. नमस्कार. जसं की आपण पाहतोय आता साहेबांचं म्हटलं तर सर्व काय त्याच्यामध्ये आलंच, परंतु हे प्रकरण नक्की काय आहे आणि सुरुवातीपासून जरा समजून सांगितलं तर फार बरं होईल आम्हाला. सर्वप्रथम 2 दिवस झालं मी बघतोय की काही अशा अफवा पसरवल्या जात आहेत फोटोच्या माध्यमातून की ACP चौकशी लावली पाहिजे आणि ACP चौकशी लावलेले अधिकारी तिकडे कार्यरत होते, डोके साहेबांवर ACP चौकशी लावली पाहिजे. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या मीरा भाईंदर या आस्थापनेत सुरक्षा रक्षक मंडळामार्फत घेण्यात यावे ह्याची सुरुवात आम्ही 2021 साली केली होती. कामगार मंत्री हसन मुश्रीफ साहेबांकडे बैठक लावली. सदर बैठकीला उपायुक्त आले होते. ते म्हटले आम्ही सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक घेऊ. ह्याचे सुद्धा मिनिट्स आपल्याकडे आहेत. त्यानंतर त्यांनी ते घेतले नाही म्हणून सगळ्या तिकडच्या सुरक्षा रक्षकांना ची एकजूट करून आम्ही हायकोर्टात गेलो. आम्ही हायकोर्टात सुद्धा केस जिंकलो. केस जिंकून सुद्धा नंतर महापालिका सुरक्षा रक्षक घ्यायला तयार नव्हती. त्यानंतर आम्ही महापालिकेवर उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या हिशोबाने प्रेशर आणून त्यांना सांगून हे आदेश तुम्हाला पालन करावं लागेल ना, तर कंटेमुल्या सगळ्या गोष्टी करून आम्हाला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी एकदा नव्हे तर 2 पत्र दिली. म्हणजे 2021 पासून हे तुम्ही त्या ठिकाणी जात होता, त्या ठिकाणी सर्व कामगारांना भेटत होते, कामगारांच्या वरती अन्याय होत होता तर ते कामगार तुमच्याकडे आले होते. 100%. त्यातले कामगार जे होते ते प्रथम तर आपल्या संघटनेकडे आले. 100%. न्याय मागण्यासाठी कोणाकडे येणार? संघटनेकडे येणार. तर तिथून पुढे ती सुरुवात झाली. त्यानंतर मग कामगारांनी आम्ही ठरवलं की जर महापालिका न्याय देत नसेल, काय देत नाही, आपण हायकोर्टात जाऊ. हायकोर्टाची आपण ऑर्डर घेतली. त्या अनुषंगाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तो निर्णय घेतला की जर आपण सुरक्षा बदलायचीच आहे तर आपण पूर्णच बदलून टाकू, पूर्णच ठेकेदार काढू आणि पूर्णच मंडळामार्फत सुरक्षा रक्षक ह्या ठिकाणी जेवढे काम करतात तिकडचे स्थानिक लोक किंवा जी काही लोक तिकडे काम करतात मीरा भाईंदर महानगरपालिकेत ठेकेदारमार्फत त्या सगळ्यांनाच आपण मंडळात ॲब्झॉर्ब करून घेऊया असं डायरेक्ट त्या लोकांनी 650 सुरक्षा रक्षकांचं आपल्याला पत्रच देऊन टाकलं. त्यांच्या हजेरी पत्रक सहित आणि त्यांच्या लोकेशन सहित आपल्याला पत्र देऊन टाकलं. ते झाल्यानंतर मंडळाने त्यांच्या नियमाप्रमाणे 2009चा GR जो पूर्वीचा GR होता त्याप्रमाणे मंडळाने सदर सुरक्षा रक्षकांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली. आस्थापनेच्या पत्रानुसार प्रक्रिया चालू केली. तरी प्रक्रिया राबली आणि आपण पहिल्या टप्प्यातली सुरक्षा रक्षक काही तिकडे पाठवले. पाठवल्यानंतर सदर महापालिकेचे आयुक्त त्यावेळेला बदलले आणि सगळ्या गोष्टीचे निर्णय घेतलेल्या त्यांनी सगळ्या ते उलट्या व्हायला लागल्या. उलट्या झाल्यानंतर बाकीचे उर्वरित जे सुरक्षा रक्षक होते ते महापालिकेने तिकडे कामावर घेतले नाही. आणि ते न घेतल्यामुळे तिकडे त्या सुरक्षा रक्षकांवर उद्या उपासमारीची वेळ येईल हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही मंडळाला सांगितलं तुम्ही तुमच्या नियमाप्रमाणे सुरक्षा रक्षक नोंदीत केले, तुम्ही त्या आस्थापनेत सगळी ती वितरित करा. मग आम्ही संघटना म्हणून त्या सर्व सुरक्षा रक्षकांना तिकडे वितरित करायला भाग पाडलं. ते भाग पाडल्यानंतर सदर प्रकरणी आम्ही परत उच्च न्यायालयात धाव घेतली. मंडळाच्या नियमाप्रमाणे जर मंडळाने जर तिकडे सुरक्षा रक्षक अलॉट केली असतील तर ती महापालिकेने घेतलेच पाहिजे. ह्या नियमाच्या
अनुषंगाने आम्ही परत एकदा हायकोर्टात एक सुरक्षा रक्षकांना घेऊन धाव घेतली. दरम्यानच्या काळात महापालिकेने काय केलं, आपले सुरक्षा रक्षक घेत असताना तिकडे ठेकेदारचे सुरक्षा रक्षक 400 भरण्यात आले. म्हणजे आपल्याला पत्र देऊन सुद्धा त्याने तिकडे ठेकेदारचे सुरक्षा रक्षक भरले. ही बाब प्रचंड गंभीर होती, म्हणून आम्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी, सुरक्षा रक्षकांनी आम्ही सामूहिक विचार केला की आपल्याला ही बाब उच्च न्यायालयात न्यावी लागेल. त्या अनुषंगाने आम्ही उच्च न्यायालयात गेलो. आता जे कोण हे सगळं पसरवत आहेत त्यांना माहीत नाही हे सुरक्षा रक्षक मंडळात एखादी आस्थापना नोंदीत करायला किती घाम गाळावा लागतो. सुरक्षा रक्षकांना, ठेकेदारमार्फत सुरक्षा रक्षकांना एकजूट आणायला किती मेहनत करावी लागते. सगळ्यांचं मन एका ठिकाणी करून बाबा तुम्हाला 100% न्याय मिळवून देईल ह्या संघटनेच्या माध्यमातून, हे लोकांना विश्वास करून द्यायला प्रचंड मेहनत लागते. पण ज्यांना नुसतंच RTI टाकायचं आहे आणि ज्यांना नुसतंच इकड तिकडची माहिती घ्यायची, वरच्यावर काय आपलं 2 काय 4 भेटते ते बघायचं आहे, त्यांना ह्या गोष्टीचं गांभीर्य कळणार नाही. आता तिकडनं महामंडळ कसं कमी करता येईल आणि मंडळाची गाठ कशी वाढवता येईल त्यासाठी आम्ही तिकडे कायम पत्रव्यवहार केले आणि त्यानंतर आम्ही उच्च न्यायालयातसुद्धा गेलो. बरं, आता ते सुरक्षा रक्षक जे तिकडे होते उच्च न्यायालयात गेले, त्यांच्यावर उपासमारीची वेळ लागली. म्हणून आम्ही पूर्वीचे जे कामगार मंत्री होते खाडेसाहेब यांच्याकडे बैठक लावली की साहेब, जोपर्यंत ही महापालिका सुरक्षा रक्षक घेत नाही तोपर्यंत यांना टेम्पररी कुठल्या तरी आस्थापनेमध्ये तुम्ही वितरित करा, ज्यांच्याकडून यांच्यावर उपासमारीची वेळ आली पाहिजे. त्यावेळेच्या कामगार मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. म्हणजे जोपर्यंत ही महापालिका घेत नाही तोपर्यंत ह्यांचं घर वाऱ्यावर राहू शकत नाही. त्यामुळे आपण ह्यांना तात्काळ दुसऱ्या ठिकाणी जिकडे जागा असतील त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांना वितरित करा. हे इतका सोपा विषय होता. उगाच कोणी संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न करू नये ह्याच्यामध्ये. नाही, आत्ता सध्या त्या ठिकाणी महामंडळाचे सुरक्षा रक्षक आहेत. हो, आपले सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक घेतले नाही. घेतले काही प्रमाणात घेतले आणि नंतर अचानक त्याने महामंडळाचे सुरक्षा रक्षक हजर करून घेतले. आता महामंडळाचे सुरक्षा रक्षक जर तिथे घेतले तर असे कोण जी माहिती कार्ड घेतात ते माहिती कार्डांना ते दिसत नाही. सुरक्षा रक्षक मंडळाचे आता तिथं नोंदीत झालेले सुरक्षा रक्षक होते, त्यांना न घेता त्यांना वाऱ्यावरती सोडलं आणि त्या ठिकाणी दुसरे घेतले, तर मग हे कुणाला दिसून येत नाही आहे का? आता माहितीगार पण परिपक्व लागतात. काही माहितीगार उगाच आपल्या RTI टाकायचं आणि एखाद्या अधिकाऱ्याला कसा त्रास देता येईल, एखाद्या गोष्टी झालेल्या चांगल्या गोष्टीला कसं वाईट दाखवता येईल असं काही चिंतत असतील तर त्यांना खरंच सांगतो की ह्या सगळ्या आस्थापना मंडळात नोंदीत करायला वगैरे फार मेहनत लागते. जर तुम्हाला एवढंच जर पुळका असेल सुरक्षा रक्षकांच्या मंडळातल्या सुरक्षा रक्षकांचा, तर तुम्ही महापालिकेला पत्रव्यवहार करा, तिकडे तुम्ही RTI टाका, तिकडे महामंडळाचे सुरक्षा रक्षक कसे घेतले सुरक्षा रक्षक मंडळाला पत्र देऊन सुद्धा तुम्ही हे प्रयत्न करा. आणि तुम्हाला खरंच जर गाड लोकांचं भलं करायचं मंडळाचं सुरक्षा तर तुम्ही हे करून उर्वरित आपल्या सुरक्षा रक्षकाकडे हजर महापालिकेला करून घ्यायचं. नाहीतर अशा फापड पसारा उगाच काही पसरू नका, ज्याच्याने एखाद्या अधिकाऱ्याचं आयुष्यभर कमवलेलं नाव खराब होईल. आणि तुम्ही जे उल्लेख केलेला आहे की नवी मुंबई महानगरपालिकेला ह्या अधिकाऱ्याला ट्रॅप झालं, तो अधिकारी कधीच नवी मुंबई महानगरपालिकेला कार्यरत नव्हता आजपर्यंत. म्हणजे तुम्ही जे IQ खोटी माहितीने सुरक्षा रक्षकांची दिशाभूल करताय हे साप चुकीचं आहे, साप खोटं आहे. आम्ही संघटना म्हणून भविष्य काळामध्ये जोपर्यंत सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक मीरा भाईंदर हजर होत नाही तोपर्यंत आम्ही उच्च न्यायालयाची लढाई लढतच राहणार आणि जिंकल्याशिवाय आम्ही काय माघार घेणार नाही. अजूनपर्यंत ते चालूच आहे, सर्व काय चालूच आहे अजूनपर्यंत चालू आहे. ते नोंदणी वगैरे झाली, ते सर्व काही गोष्टी झाल्या. येस. पण आता याच्यासाठी लागणारा खर्च मला सांगा, संघटना किती दिवस करत राहणार आहे सगळ्या गोष्टी? आता नाईलाजाने पर्याय नाही, आपल्याला मंडळ टिकवायचं आहे. मंडळ टिकलं तर सुरक्षा रक्षकांच्या नोकऱ्या शाबूत राहतील, तर आस्थापना टिकेल, मंडळ टिकलं तर शाबूत राहतील. त्यामुळे आपल्याला हे करणं म्हणजे कर्मप्राप्त हे आपल्याला करणं, हे आपल्या कैलासवासी माधवराव भोसले साहेबांनी हे केलं, हे रोपटं हे वाढवलं पाहिजे. ह्या भूमिकेतून आपण करतो आहे. त्यातून आपल्याला आपले जे वकील आहेत ॲडव्होकेट अविनाश बेलगे हे फार आपल्याला चांगले लाभलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडनंही आपल्याला प्रचंड कॉपरेशन असतं. आर्थिकदृष्ट्या असू दे काय असू दे, त्यांच्याकडनं आपल्याला चांगलं कॉपरेशन असतं. त्यामुळे त्यांचं एवढंच म्हणणं असतं की बोर्ड टिकलं तर आपण टिकणार आहे, आपण टिकलं तर कामगारांना आपल्याला टिकवता येणार आहे. त्यामुळे आपण ते शेवटपर्यंत लढायचं. आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष यांच्यावरती हा सर्व काही क्लेम येतो, सगळ्या काही गोष्टी. तर मंडळाचे अध्यक्ष आत्तापर्यंत काम करताना पारदर्शकता आहे त्यांच्यामध्ये आणि त्यांनी भरपूरसे काम आपल्या डोळ्यादेखत सगळे काही चांगले केलेले आहेत सुरक्षा रक्षक मंडळाचे आत्तापर्यंतचे. जर कामाचा पाडा वाचत असला तर आपणच वाचून दाखवावा आणि तो सांगावा की आपल्या सर्व प्रेक्षकांनी की साहेबांनी अजून कशा पद्धतीने काम केले आणि त्यांचं नाव का ह्याच्यामध्ये घेतलं जातं. सर्वप्रथम कुठलेही अधिकारी
चुकीच्या गोष्टीने एवढे काय मीरा भाईंदरमध्ये नोंदणी प्रक्रिया करतील किंवा काय करतील असं काही नसते. उच्च न्यायालयाचा आदेश, नंतर महापालिकेच्या आस्थापनेचे पत्र आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या बैठकी ह्याच्या अनुषंगाने डोके साहेबांनी फार पारदर्शक काम केलेलं आहे. ते मंडळात आल्यापासून गार्ड सुरक्षा रक्षकांची ट्रेनिंग चालू झाली, सगळ्या गोष्टी चालू झालेल्या आहेत, वेटिंग लिस्ट संपलेली. आता परिस्थिती अशी आहे की आस्थापना सुरक्षा रक्षक मागते आपल्याकडे द्यायला नाही. त्यामुळे अशा एकदा चांगल्या प्रतिमेच्या अधिकाऱ्यावर जर तुम्ही उगाच काय नाईलाजाने सांगणार की ही चौकशी लावा ती चौकशी लावा, तर हे अतिशय चुकीची बाब आहे. ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. त्यामुळे भविष्य काळात ज्या कोण व्यक्तीने हे पसरवलेलं आहे त्याने फार विचारपूर्वक आणि पुरावे असल्याशिवाय अशा कुठल्याही गोष्टी करू नये अशी मी त्याला विनंती करतो आणि आपले 2 शब्द संपवतो. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल अजिंक्य भोसले साहेब जे आजच्या पद्धतीनं आत्ता तुम्हाला माहिती दिली. काही लोकांच्यापर्यंत माहिती पोहोचली असेल, काही लोकांच्यापर्यंत माहिती पोहोचली नसेल, परंतु काही लोकांना माहिती असेल तरी ते काही बोलत नसतील. परंतु ही माहिती सर्वांच्या समोर येणं हे फार अत्यंत जरुरीत होतं. कारण आपल्याकडे जे काम करणारे आत्तापर्यंत जी व्यक्ती आहे, आत्तापर्यंत जे सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष प्रत्येकाने पाहिले असतील, आपल्याला खाकी गणवेश झाला पाहिजे याकरता सगळ्यात जास्त अग्रगण्य कोण असतील तर आपले सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष. त्यांनी पाठपुरावा केला, त्यांनी बळ दिलं सर्वांना आणि म्हणून या सगळ्या काही गोष्टी झाल्या. वेटिंग संपली, सगळ्यात चांगलं काम केले. काम करणं आणि पारदर्शकता काम करणं ह्याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. त्यांनी चांगलं काम केले आणि त्यांच्याबद्दल असं काय थोडंसं येणं हे मनामध्ये फार लागून जातं आणि म्हणूनच ह्या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा करण्याकरताच आपण आलो होतो. साहेबांनी आता संपूर्णतः माहिती दिली. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या. नमस्कार.